गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. मी सीमाला फोन केला होता, म्हणजे तिला समजवण्याचा प्रयत्न केला मी, पण तिचा नूर काही मला ठीक दिसला नाही. रादर तिने मला स्पष्टच सांगितलं की राधा जर इथे आली तर तिचा अपमानच होईल. मग कशाला जातेस ना तू? म्हणजे सौरभला जाऊ दे, तू नको जाऊस. नाही मॅम, मला बोलवलं नाही असं म्हटल्यावर तू एकटा नाही जाणार. आणि ही खूप चांगली संधी आहे घरी जायची, आणि त्यातूनही मी सौरभला एकटं नाही जाऊन देणार आहे. सध्या त्याचं काहीतरी बिनसलंय. का? काय झालं? काय मी नसले? मॅम मी तुम्हाला नंतर फोन करते. हा, ओके. सौरभ, अरे कुठे होतास तू? आम्ही वाट बघत होतो. आपल्याला जायचंय ना? चल चल चल, उठ उठ. ही जायची गरज नाहीये. अरे असं का बोलतोयस? आपल्याला घरी जायचंय. घरी सीमावहिनी, रंजूताई, दादा, छकुली सगळे तुला. सोड ना. अरे काय झालं तुला? अरे एवढा का चिडचिडा झालायस तू? झालोय मग. ओके कुल, फार भडकते सौर्या तू. अरे पण तू आम्हाला काही सांगितलं नाही तर कळणार कसं ना? प्रत्येक गोष्ट कळायलाच पाहिजे का? अवल्या माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचं नाही सांगून ठेवतोय तुला. बरोबर आहे, असं का बोलतोस तू त्याच्या? मी काही बोलेन. प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची नाही माझ्या. हं? बस झालं, निघ. चल चल, निघ निघ. सौरभ, काय झालंय तुला? एक मिनिट. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची नाही. या आता. यश, हा बोला बा. या पुस्तकात आपण आपला धंदा कसा वाढवावा हे सांगितलेलं आहे. इंग्रजीत हा. आहे. मला जेवढं काही समजेल तुला समजावून सांगेन. उद्या बरोबर आहे ना? सांगून यायला. हो, नाही तर नुसतीच धडपड करतो बिचारा. हा? काय झालं मार्कंड? दादा, मी रंजू, मला अण्णा, मी निघतोय लगेच. निघायला लागते? कुठे? साऊथ आफ्रिकेला. अरे पण असं अचानक एकदम? हा, अण्णा, ते एक घोळ झाला होता, तो निस्तरण्याकरता म्हणून मी आलो होतो इथे, आणि आलो तो इथेच राहिलो. पण आता तिथे फार मोठा प्रॉब्लेम झाला. म्हणजे अशी परिस्थिती दादा उद्भवली आहे की मला तिकडे जाणं भाग आहे, म्हणून मी निघतोय लगेच. अरे पण मग इथे? नाही अण्णा, आपल्या इकडे काही ना काही चालूच असतं. तसं असेल तर यांना कायमचं इथेच थांबावं लागेल, आणि ते त्यांना शक्य नाही.
जाऊ दे त्यांना. जाऊ दे. पुन्हा एकदा घराची जबाबदारी सीमावर टाकून जातोय मी. तुम्ही सगळ्यांनी ऐका सीमाचं. दादा, विशेषतः तुम्ही. अर्थात घरवण आहेतच म्हणा. यश, रंजू, तुम्ही केदार आणि सौरभकडे नीट लक्ष ठेवा आणि सीमाला सांभाळा. एकटी आहे ती. मी पॅकिंग करायला घेतो. आय एम सॉरी. नको बोलूस माझ्याशी. जा. आय एम सॉरी ना. सॉरी. सौरभ, 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 काय झालंय तुला? का एवढी चिडचिड करतोयस तू? मला सांग ना, मला काही कळतच नाहीये. सांग ना. कसं सांगू तुला? नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. सौरभ, आय एम रिअली व्हेरी सॉरी. रिअली सॉरी. हे सगळं विसरून जाऊ. हं? चल ना, लवकर तयार हो. आपल्याला छकुलीच्या बारशाला जायचं. चल. सौरभ, आधी अवलीला फोन लाव. तू कसा बोललास त्याच्याशी? त्याला आधी सॉरी म्हण. पण मी भेटलो की म्हणेन ना त्याला सॉरी. नाही ऐक ना, त्यांनी ना मला परमनंट माफ केलं. सौरभ, अवलीला फोन कर. आधी सॉरी म्हण. अरे फोन करण्याची काय गरज आहे? मी आहे नाही ते. म्हण सॉरी म्हण. धर पाय धर सॉरी म्हण. अरे फक्त सॉरी म्हण. सॉरी म्हणतो. अरे नको नको. सॉरी म्हण. सॉरी म्हणतो. सॉरी म्हण. काय सदानंद कुबेर, सौरभ कडून 5,000 रुपये मिळाले. होय. आता पुढे काय? पुढे काय करायचं हे मी सांगेनच. तोपर्यंत गप्प राहायचं आणि पुढचा माझा हातोडा पडेपर्यंत वाट पाहायची. यश, हा, आलो आलो. मला सांगा, डिस्पोजेबल प्लेट्स आणायच्या बाकी होत्या, त्या आणल्या ना? होय, केव्हाच आणले. हा. लोक पण केवढी आली आहेत. आता तुम्ही लवकर काय तर सुरू करा. नाही नाही, हे आता तयार झालीस ना, छान दिसतेस. सीमा, सगळे जण आले. हो ग. मार्कंड दादा जरा थांबला असता बारशासाठी तर काय बिघडलं असतं ग? होय ना, एका दिवसाचा तर प्रश्न होता. नाही, त्यांचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून त्यांना घाईघाईने जावं लागलं. आणि तसंही नेहमीपेक्षा जास्तच वेळ थांबले इथे ना. बरं रंजू, मी काय म्हणते, तू आता बाळाला मांडीवर घेऊन बस. आपण आहे रोटी वगैरे सगळं उरकून घेऊया. हा, आणि मग थोड्या वेळानंतर पाळण्यात घालूया. काय आता छकुलीची झोपेची वेळ होईल. किरकिर नको करायला तिने. अगदी बरोबर आहे. जा तिला घेऊन या तुम्ही. हो आलेच. चल मी आलो. चला, झाली का तयारी?
बरं मी काय म्हणते, आधी आपण असं करूया, रंजूची ओटी भरून घेऊया आणि त्यानंतर छकुलीला पाळण्यात टाकूया. हा, तिची झोपेची वेळ होईल ना, नंतर किरकिर नको करायला. अगं रंजू, हे रंजू, दंगा चाललाय नुसता. अगं, छकुली आली. चला या, मामीकडे जायचं. बस बस तू बस, तुझी ओटी भरून घेऊया. तू काय करणार वहिनी, जरा हिला घेता का? हे शिकडे या ना. सौरभ का नाही आला अजून? त्याला बोलवलंय ना? हा. रंजू, सौरभ, हॅलो. कुठे राधा, राधा, राधा ये ना. ये ना. कोणी कोणी नमस्कार केला. आयुष्यमान हो. सीमावाहिनी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. राधा, तू सुशिक्षित आहेस, मोठी डॉक्टरही आहेस, पण जिथे आमंत्रण नाही तिथे जाण्या इतकी निर्लज्जही आहेस हे माहित नव्हतं मला. सीमावाहिनी काय हे अति होतंय. यश, तिला इथे बोलवू नका हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि त्यातूनही तुम्हाला जर एवढं वाटत असेल ना, तर असं करा, बारसं कॅन्सल करा आणि जा चाळीत जाऊन बारसं करा. काय चाळ चाळ लावलाय हो. चाळीतली माणसं लय चांगली, ती घरात आलेल्या माणसांचा अपमान नाही करत. हे बघा यश, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की- शांत शांत गप्प राहा. सीमा, आता हे अति होत आहे. सौरभही आपला आहे आणि राधाही आपली आहे, तेव्हा आता उगाच काहीतरी वेडं वाकडं बोलू नकोस.
फार करपवू नका. हं, हलक्याच काढा. तुम्हाला मदत हवी आहे का लाटायला? नाही नाही मी कुणाला तरी सांगते नाही तर. नाही राहू दे. सीमावहिनी कशी आहेस? तुला काही हवं असेल तर बाहेर जाऊन सांग. सीमावहिनी ऍटलीस्ट बोल तरी काहीतरी माझ्याशी. मला जरा पाणी द्या. सीमावहिनी वर्क तरी माझ्याकडे. सीमावहिनी प्लीज ना ग, बोल ना. पाहुण्याने किचन मध्ये येण्याची काही गरज नाहीये. जर मी पाहुणा आहे तर तुझ्या डोळ्यात पाणी काय सीमावहिनी? सांग ना. सौरभ आता तू जर बाहेर गेला नाहीस ना तर मी या तेलाच्या कढईत हात घालेन. सीमावहिनी तुम्ही इतका वेळ पुऱ्या लाटत बसणार आहात का? तुम्हाला मदत हवी असेल तर सांगा ना. भरभर सगळं केलं हवं ना. द्या मी तळते. मी तुम्हाला सांगितलं नाही करपवायचं. द्या इकडे, माझ्याकडे सांगितलं ना. द्या अहो ताई पण बाजूला हवा तुम्ही. कोणी काही करायची गरज नाहीये. मी करेन सगळं. आलेच मी. सौरभ सीमावहिनी तुला इन्व्हाइट केलं नव्हतं का सांगितलं नाहीस मला? ट्रस्ट मी, तुझ्यासाठी. आपल्याला निमंत्रण होतंय म्हणून मला वाटलं की झालं असेल पायच्या पाता. किती अपमान सहन करायचं. जाऊ दे, चल निघू. सौरभ प्लीज प्लीज शांत हो. चकुलीचं अजून नाव ठेवायचंय. एवढे गिफ्ट आणले ते द्यायचे. तू बघितलंस का सगळे किती खुश आहेत तुला बघून. सीमा वहिनी पण विरघळतील. बी पेशंट. अरे सौरभ, राधा, एवढं लांब काय? या ना जवळ. हॅलो. हे घे. आणि स्माईल. हा जरा ते बघ. हे पिल्लू. हे छकुली. हे छकुली. काय गिफ्ट आणले? खूप गिफ्ट आणले. हे बघ मामांनी काय आणलं तुझ्यासाठी. अरे वा सौरभ, बऱ्याच गोष्टी आणल्यास रे तू. अर्थात सगळ्याच बायकोच्या पैशानी. नाही पण तसं तूही काहीतरी करत असशीलच की. नाही म्हणजे ती तुझ्या खाण्यापिण्याचा, कपड्या लत्त्याचा सगळा खर्च उचलते म्हटल्यानंतर तूही घरात काहीतरी काम करत असशील ना. घरात काय कमी कामं असतात? केर काढ, भांडी घास, कपड्यांना इस्त्री कर, किराणा सामान आण, हे सगळं तू करत असशील नाही का? नाही कारण तिला जास्त जबाबदारीची कामं आहेत हॉस्पिटलमध्ये. तू तर काय रे, रिकामा आहे तो बा. आणि तुला नोकरी तरी कसली मिळणार? एक ना धड भाराभर चिंध्या आहेत तुझ्या. मला काय वाटतं, काही नाही तर रिदानीच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची तरी नोकरी कर ना. बघ, विचार तिला.